Hello friends, welcome to Learn to Geospace channel. I am Professor Leena Tribhuvan, Assistant Professor in Department of Geography, KJ Somaya Arts, Commerce and Science College, Kopargaon. Today we are going to discuss the segment or platform of the remote sensing. So let's start the topic. Basically, remote sensing चे three segments आहेत. First one is a platform, second one is a sensors, and third one is a orbit. सो ह्या लेक्चर्समध्ये आपण फक्त प्लॅटफॉर्म बद्दल बोलूया आणि सेकंड लेक्चरमध्ये सेन्सर आणि थर्ड लेक्चरमध्ये ऑर्बिट अशा आपण तीन पार्टमध्ये सेम टॉपिक आपण डिवाइड केलेला आहे. सो लेट स्टार्ट द टॉपिक. Remote sensing platform. A platform is a vehicle or a carrier for a remote sensors. There are three types of platforms: ground-based platform, airborne platform, and spaceborne platform. आता रिमोट सेन्सिंग मध्ये प्लॅटफॉर्म हा एक कॅरियर आहे. इथे व्हेकल हा शब्द अप्रोप्रिएट नाही बसत आहे. तर कॅरियर हा एकदम अप्रोप्रिएट वर्ड आहे म्हणून मी इथे कॅरियर यूज करते. तर कॅरियर म्हणजे काय, तर फर्स्ट इमेज मध्ये ज्यावेळेस आपण बघतो की हा जो सेन्सर्स आहे, हा सेन्सर एका क्रेनला अटॅच आहे. सो हा क्रेन जो आहे हा ग्राउंडवर उभा आहे म्हणून हा झाला ग्राउंड बेस्ड प्लॅटफॉर्म. सेकंड वन इज अ एअरबोर्न प्लॅटफॉर्म. आता इथे एअरबोर्न प्लॅटफॉर्म मध्ये काय आहे, तर एरोप्लेन थ्रू आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय लँड सरफेस वरती. इथे ग्राउंडचा काहीच संबंध नाहीये. जे काय आहे ते एअर मध्ये जाऊन एरोप्लेन इमेजेस कॅप्चर करतो म्हणून हे झालं एअरबोर्न प्लॅटफॉर्म. आणि स्पेसबोर्न प्लॅटफॉर्म म्हणजे काय, तर ॲटमॉस्फिअरच्या वरती जाऊन स्पेस मधून जी इन्फॉर्मेशन अर्थ सरफेस वरची आपण घेतो त्याला म्हणतो स्पेसबोर्न प्लॅटफॉर्म. सो वन बाय वन बघूयात आता. फर्स्ट वन इज अ ग्राउंड बेस्ड प्लॅटफॉर्म. Ground based platform used to record the detailed information about the surface very closely. Some example of a ground based platform are ground vehicle, tower, air balloon, kite, etc. etc. आता इथे बघूयात आपण की मगाशी म्हणालो तसं की हा क्रेन आहे, हा ग्राउंड बेस आहे, त्याला अटॅच हे सेन्सर्स आहे आणि ह्या सेन्सर्स थ्रू आपण लँड सरफेस वरची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो म्हणजेच इमेजेस कलेक्ट करतोय म्हणून हा झाला ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म. आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सुरुवातीला ज्यावेळेस हिस्ट्री ऑफ द रिमोट सेन्सिंग त्यामध्ये एअर बलूनच्या थ्रूही आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, काईटच्या थ्रू आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट केली. हा आता सेकंड इमेजमध्ये आपण बघतोय की हा मोठा बलून आहे आणि बलूनच्या खाली एक कॅमेरा अटॅच केलेला आहे आणि त्यातून आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय. The height of a ground-based platform is up to 50 meter, or in the other words, we can say that the ground-based platform are found above the 50 meter or the earth surface. आता स्पेसिफिक जे हे सेन्सर्स आहे हे ग्राउंड बेस पासून म्हणजेच अर्थ सरफेस पासून 50 मीटरवर अटॅच केलेले असतात. अटॅच इन द सेन्स सेट केलेले असतात आणि 50 मीटर पासून आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन जी काही आहे ती अर्थ सरफेस वरती मिळते. फॉर एक्झाम्पल आता ह्या फर्स्ट इमेजमध्ये बघतोय की आपल्याला सपोज हे ॲग्रिकल्चर फील्डची इन्फॉर्मेशन, डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला हवी आहे. तर हा जो 50 मीटरवर सेट केलेला प्लॅटफॉर्म आहे, सेन्सर आहे, यातून क्रॉप सिस्टीमशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळू शकते. ओके, सो नेक्स्ट वन इज अ airborne platform. Airborne platform are used to collect a very detailed images and facilitate to collection of a data over any portion of the earth surface. आता पृथ्वीच्या वरती ग्राउंड बेसच्या वरती ॲटमॉस्फिअर मध्येच आपण एरोप्लेन थ्रू इमेजेस कॅप्चर करतो. आता ह्या इमेजेस मध्ये बघितलं की एरोप्लेनच्या खाली इथे सेन्सर्स जॉईन केलेले आहे आणि ह्या सेन्सर्स मधून लँड सरफेस वरची इमेजेस आपण कॅप्चर करतोय. ग्राउंड बेसवर काय होतं की एक लिमिटेड पोर्शन मध्ये आपल्याला इमेजेस मिळत होती.
पण एअरबोर्न प्लॅटफॉर्ममध्ये काय होतंय, तर हा एरिया जो आहे, हा एरिया लार्ज एरिया कन्सिडर केला जातो इमेजमध्ये. म्हणजेच लार्ज एरिया हा कॅप्चर केला जातो. ओके. आणि त्यामुळे काय होतंय, एनी टाईम बट इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह प्लॅटफॉर्म ॲज कंपेअर टू ग्राउंड बेस्ड प्लॅटफॉर्म. तर हे एरोप्लेन थ्रू आपण ज्यावेळेस इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, ते आपण कधीही करू शकतो आणि एक मोठ्या लार्ज स्केलवर डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या एअरबोर्न प्लॅटफॉर्म थ्रू मिळू शकते. ओके. आणि कंपॅरेटिव्ह ग्राउंड बेस्ड प्लॅटफॉर्मच्या तुलनेत हा जो एअरबोर्न प्लॅटफॉर्म आहे, हा थोडासा एक्सपेन्सिव्ह मानला जातो. ओके. सो आणि ह्या ग्राउंड बेसचे वेगवेगळे टाइप्स आहेत. तर काय आहे एरोप्लेन, हाय अल्टिट्यूड एअरक्राफ्ट, helicopters and other. The height of airborne platforms are above the 50 kilometer of the earth surface. म्हणजेच अर्थ सरफेस पासून 50 किलोमीटर पर्यंत आपण एरोप्लेन थ्रू इमेजेस कॅप्चर करू शकतो. ग्राउंड बेसमध्ये काय होतं, तर 50 मीटर पर्यंत आपण घेत होतो, इमेजेस घेत होतो. म्हणजेच काय होतं, की डिटेल इन्फॉर्मेशन त्यावेळेस आपल्याला मिळत होती, पण कमी एरियाचं. आणि इथे एअरबोर्न प्लॅटफॉर्ममध्ये काय होतंय, तर 50 किलोमीटरमुळं लार्ज एरिया कॅप्चर होतोय, डिटेल इन्फॉर्मेशनही आपल्याला मिळते. ओके. सो नेक्स्ट वन इज अ स्पेसबोर्न प्लॅटफॉर्म. सो स्पेसबोर्न प्लॅटफॉर्म म्हणजे काय? तर स्पेसिफिक एअरबोर्न प्लॅटफॉर्ममध्ये आपण काय केलं, तर पृथ्वीपासून फक्त 50 किलोमीटरपर्यंत आपण एरोप्लेन नेला आणि तिथून इमेजेस कॅप्चर केले. पण स्पेसबोर्न प्लॅटफॉर्ममध्ये काय होतंय, तर ॲटमॉस्फिअरच्या वरती म्हणजे पृथ्वीच्या भोवती जे काही ॲटमॉस्फिअर आहे, त्याच्या वरती जाऊन स्पेसमधून जी काही इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो, स्पेसच्या साहाय्याने स्पेसशिपच्या साहाय्याने त्याला आपण म्हणतो की स्पेसबोर्न प्लॅटफॉर्म. आता हे स्पेसबोर्न आपण कितीही उंचीपर्यंत नेऊ शकतो. रिलेटेड टू आवर वर्क म्हणजे कशा पद्धतीने आपण स्पेस डिझाइन करताना की तो किती किलोमीटरपर्यंत तो जाऊ शकतो, ते ऑलरेडी आपण सेट केलेला असतो तो प्रोग्राम त्याच्यामध्ये. सो पहिलं बघूयात की स्पेस शटल. आता फर्स्ट वन इज अ रॉकेट सॅटेलाइट स्पेस शटल whose height 250 to 300 किलोमीटर अबव्ह फ्रॉम द अर्थ सरफेस. आता हे स्पेस शटल जे काही असतं, ते स्पेस शटल 250 टू 300 किलोमीटर पर्यंत जाऊन अर्थ सरफेसवरची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, म्हणजेच इमेजेस कॅप्चर करतो. आता ह्या इमेजेसमध्ये आपण बघू शकतो, की वेगवेगळ्या म्हणजे नोवाचा आहे, IRSचा आहे, वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या टॉपिकशी रिलेटेड स्पेस आपल्याला इथे दिसतात आहे. सो नेक्स्ट वन इज अ स्पेस स्टेशन whose height 300 to 400 किलोमीटर. त्याच्यावरतीही जाऊन 300 टू 400 किलोमीटर पर्यंतही आपण स्पेस पाठवू शकतो. स्पेस स्टेशन ऑलरेडी सेट करू शकतो आणि त्यातून मग आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन मिळते. थर्ड वन इज अ लो लेवल सॅटेलाइट which is also known as the polar satellite whose height 700 to 1500 किलोमीटर. आता हे लो लेव्हलच्या ज्या सॅटेलाइट्स आहेत, त्यालाच आपण पोलर सॅटेलाइट बोलतो. ह्याचं आपण नेक्स्ट जे सेशन होईल, जे लेक्चर होईल, त्याच्यामध्ये आपण पोलर सॅटेलाइट काय आहे, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट काय आहे, सन सिंक्रोनस काय आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित बघूयात. आता फक्त पोलर सॅटेलाइट असं म्हणलं जातं. लो लेव्हल का म्हटलं जातं, तर हे सगळ्यात कमी हाईटवर ते आपण ठेवलेलं असतं पृथ्वीच्या ऑब्झर्वेशनसाठी. त्यामुळं ह्याला पोलर सॅटेलाइट म्हणजेच लो लेव्हल सॅटेलाइटही म्हणतं. आणि हे 700 ते 1500 किलोमीटर थ्रू कंटिन्युअसली ते ऑब्झर्वेशन करत असतं अर्थ सरफेसची आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाईड करत असतं. And fourth one is a high level satellite which are also known as a geostationary satellite whose height is 360
36,000 किलोमीटर अबाव द अर्थ सरफेस. आता हाय लेव्हलचे सॅटेलाइट जे आहे, त्याची हाईट काय असती तर 36,000 किलोमीटर असते. हं. त्यालाच आपण जिओ स्टेशनरी सॅटेलाइटही म्हणतो. हं. अर्थ सरफेस पासून 36,000 किलोमीटर पर्यंत हे सॅटेलाइट आपण हे करतो. पृथ्वीच्या ऑब्झर्वेशनसाठी सेट करतो आणि कंटिन्युअसली मग ते सेन्सर थ्रू पृथ्वी जशी फिरती, स्पेस स्पेस शटल जसं फिरतं, त्या पद्धतीने कंटिन्युअसली पृथ्वीच्या इमेजेस आपल्याला मिळत असतात. So satellite are objects which revolve around another object. In this case, the Earth is another object. आता हे सॅटेलाइट काय आहे? तर सॅटेलाइटचं एक सिंपल भाषेमध्ये डिस्क्रिप्शन करायचं झालं, वर्णन करायचं झालं तर काय आहे? जो दुसऱ्या ऑब्जेक्टच्या चारही बाजूंनी फिरेल. फॉर एक्झाम्पल, अर्थ एक वेगळं ऑब्जेक्ट आहे आणि सॅटेलाइट हे एक वेगळं ऑब्जेक्ट आहे. तर अर्थ अर्थच्या भोवती एक दुसरं सॅटेलाइट, एक दुसरं ऑब्जेक्ट म्हणजे सॅटेलाइट हे कंटिन्युअसली चारी साइडनी फिरेल. म्हणजेच ते ऑब्झर्व्ह करेल पृथ्वीला. म्हणून द सॅटेलाइट पृथ्वीला कंटिन्युअसली तो पृथ्वीला तो ऑब्झर्व्ह करेल आणि पृथ्वीच्या इमेजेस या कॅप्चर करेल. Satellite are the object which revolve around the another object. In this case, the Earth is another object. Okay, thank you.